नमस्कार. आज आपण चोको व्हॅनिला कपकेक बनवून घेणार आहोत. अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये हा कपकेक कापसासारखा बनून तयार आहे. लहान मुलांना फार आवडतात हे कपकेक. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे कपकेक आपण विदाऊट ओव्हनमध्ये बनवून घेणार आहोत. म्हणजेच पॅनमध्ये अशा प्रकारे एक स्टँड ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून ठेवायचं आहे. यामध्ये आपण एक स्टीलची बसेल अशी प्लेट ठेवून घ्यायची आणि आता यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि 10 मिनिटांसाठी प्रीहीट करूया. साहित्य पाहणार आहोत. 4 अंडी घेतलेली आहे. 1/2 कप आपल्याला मैदा लागणार आहे. 1 वाटी पिठी साखर, त्याचप्रकारे बेकिंग पावडर लागणार आहे, बटर लागणार आहे आणि व्हॅनिला इसेन्स लागणार आहे. थोडंसं कापून घेतलेलं किंवा चिरून घेतलेलं चॉकलेट लागणार आहे. तर आता हे जे बटर आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर आता हे सर्व बटर आज आपण इथे वापरणार आहोत. आता हे बटर आपण छान असं बीट करून घेऊया. एका बीटरच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून त्याला अशा प्रकारे मऊ करून घेतलेलं आहे. अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये हे बटर छान असं मऊ झालेलं आहे. असं करण्यासाठी बटर आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवून घ्यायचं आहे काही मिनिटे. आता यामध्ये आपण 4 अंडी फोडून घालणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही अंडी फेटून घ्या आणि मग बटर यामध्ये फेटून घेतलं तरी देखील चालेल किंवा बटर आधी फेटून घ्या मग यामध्ये अंडी फेटून घेतली तरी देखील चालेल. तर आता यामध्ये आपण 4 अंड्याचा वापर करणार आहोत. तर आता ही सर्व अंडी आपण व्यवस्थित फोडून यामध्ये घालणार आहोत. चारही अंडी व्यवस्थित यामध्ये फोडून घातल्यानंतर बीटरच्या सहाय्याने याला छान असं फेटून घ्यायचं आहे. माझ्याकडे बीटर आहे. तुम्ही व्हिस्करच्या सहाय्याने देखील फेटू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील हे काम तुम्ही करू शकता. तर आता 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित याला आपल्याला फेटून घेतलेलं आहे आणि आता बघा बटर आणि अंडी व्यवस्थित एकजीव झालेली दिसत आहेत. यामध्ये आता आपण जवळपास अर्धा चमचा इतकं मी व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेलं आहे. तर जास्त व्हॅनिला इसेन्स नाही घालायचं. अर्धा चमचा पुरेसं होऊन जातं. आता यामध्येच आपण जे कोरडे साहित्य होतं ते घालून घेणार आहोत. पण त्याआधी आपण हे जे व्हॅनिला आहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यावर आपण एक चाळणी ठेवून घेणार आहोत आणि चाळणीमधून आपण जे कोरडं साहित्य आहे ते सर्व चाळून घेणार आहोत. यामध्ये आता आपण 1/2 वाटी इतका मैदा घालून घेणार आहोत. तर 1 वाटी आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि 1/2 वाटी म्हणजे वरचे जे 4 चमचे मैदा आपण अशा प्रकारे घालून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात 1/2 वाटी इतका मैदा आपण यामध्ये वापरून घेतलेला आहे. तर यामध्ये आता जवळपास 4 चमचे मैदा घालून झालेला आहे. यामध्येच आता आपण 1 वाटी इतकी पिठी साखर घालून घेतलेली आहे. ही पिठी साखर घरातच आपण तयार करून घेतलेली आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला 1 लहान टीस्पून इतकी बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे. आता हे कोरडं साहित्य जे आहे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपण याला चाळून घेऊया म्हणजे कुठेही गाठ वगैरे शिल्लक राहणार नाही किंवा जे साखरेचे मोठे कण असतील तर ते बाजूला या चाळणीतून आपण काढू शकू. तर आता हे सर्व साहित्य मी अशा प्रकारे चाळून घेत आहे. तर आता हे जे साखरेचे कण शिल्लक राहिलेले आहेत याला आपण बाजूला काढून देणार आहोत. आता याला आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हलकसं मिक्स करून घेऊया आणि मगच आपण बीटरच्या सहाय्याने याला 2 ते 3 मिनिटासाठी बीट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आता हे कोरडं साहित्य मी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे. बीटरच्या सहाय्याने 2 ते 3 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित याला बीट करून घेतलेलं आहे. म्हणजे मिश्रणामध्ये जे पण काही गाठी वगैरे शिल्लक राहिलेल्या असतील, तर त्या या सर्व निघून जातील आणि मस्त फ्लफी असं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर मिश्रणची कन्सिस्टन्सी देखील आपण पाहून घेणार आहोत. तर यामध्येच मी जवळपास अर्धी वाटी इतकं चॉप केलेलं डार्क चॉकलेट जे आहे ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा प्रकारे आपल्याला ही कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे. तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता या मिश्रणाला आपल्याला जे कप्स आहेत त्यामध्ये घालून घ्यायचं आहे.
आता कप केकचे मोल्ड बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध असतात, तर ते देखील तुम्ही वापरू शकता किंवा अशा प्रकारे जे यूज अँड थ्रोचे कप्स असतात ते देखील तुम्ही वापरू शकता. तर इथे मी लहान आकाराचे जे कप्स आहेत ते घेतलेले आहेत. आता हे जे कप्स आहेत जवळपास 21 ते 22 इथे मी घेतलेले आहेत. यामध्ये जितके यूज होतील तितके आपण वापरून घेणार आहोत. या कपच्या ऐवजी तुम्ही घरामध्ये असलेल्या लहान वाट्यांचा देखील वापर करू शकता. तर इथे मी हे कप घेतलेले आहेत. इतक्या साईजचे आहेत हे. तर आता तयार होणारे कपकेक देखील लहानच तयार होणार आहेत. आता या कपकेकला आपण कात्रीच्या सहाय्याने हलक्याशा चिरा देऊन घेणार आहोत, कट्स करून घेणार आहोत. म्हणजे कपकेक तयार झाल्यानंतर सहजरित्या आपण याला या कपमधून बाहेर काढू शकू. तर आता हे सर्व जे कप्स आहेत त्याला कात्रीच्या सहाय्याने अशा प्रकारे थोडेसे कट करून घेते. अशा प्रकारे माझ्याकडे एक चमचा आहे. या चमच्याच्या सहाय्याने सर्व कपमध्ये एक समान मिश्रण आपण भरून घेणार आहोत. म्हणजे तयार होणारे कप केक देखील एकसारखे आपल्याला दिसतील. तर आता पटापट हे जे मिश्रण आहे ते सर्व आपण या कपमध्ये घालून घेऊया. कपमध्ये घातलेलं मिश्रण पूर्णपणे भरायचं नाही किंवा अर्ध देखील ठेवायचं नाही. कपचा पावभाग आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे. म्हणजे तयार होणारे जे कप केक आहेत खूप छान असे फुलून तयार होतात. तर आता सर्व जे कप आहेत ते व्यवस्थित आता भरून घेण्याचं काम आपण पटापट करून घेऊया. अशा प्रकारे सर्व कप मी भरून घेतलेले आहेत आणि त्याचा पावभाग इथे मी शिल्लक ठेवलेला आहे. तर आता हे सर्व जे कप आहेत ते हलक्या पद्धतीने अशा प्रकारे टॅप करून घेऊया. म्हणजे कुठे जर हवा असेल यामध्ये तर ते निघून जाईल. तर अशा प्रकारे सर्व कप मी टॅप करून घेते आणि तोपर्यंत गॅसवर आता हे पॅन देखील प्रीहीट झालेलं आहे. आता या पॅनमध्ये जितके कप बसतील तितके आपण यामध्ये ठेवून घेणार आहोत. तर जवळपास 10 ते 12 इतके कपकेक यामध्ये आपण ठेवून घेतलेले आहेत. यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि मंद आचेवरती जवळपास 15 मिनिटासाठी हे कपकेक जे आहेत ते छान असे बेक करून घेणार आहोत. तर आज आपण इथे कुठेही ओव्हनचा वापर केलेला नाही. साध्या पॅनमध्ये किंवा टोपामध्ये हे कपकेक तुम्ही बनवू शकता. अगदी 4 ते 5 साहित्यामध्ये हे कपकेक खूप सहजरित्या बनून तयार होतात. लहान मुलांना फार आवडतात. तर मस्त आता हे कपकेक फुलत चाललेले आहेत. तर बरोबर 15 मिनिटांमध्ये हे कपकेक तयार झालेले आहेत. आता आपण याचं झाकण काढून घेणार आहोत आणि चेक देखील करणार आहोत की कपकेक तयार झाले आहेत की नाही. मस्त असे कपकेक फुलून तयार झालेले आहेत. याला आपण बाजूला काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही सुरी किंवा एका स्टिकचा वापर करून हे शिजले आहेत की नाही, बेक झालेत की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता. तर आता सर्व कपकेक छान असे बेक झालेले आहेत. तर आता यातील आपण काही जे कपकेक्स आहेत ते आपण पाहून घेणार आहोत की केक यामध्ये तयार झालेला कसा झाला आहे. तर यातील आता एक केक घेऊया आणि लहान मुलं घरातली सतत या केकच्या सुवासाने किचनमध्ये सतत येत जात आहेत आणि घाई करत आहेत पटकन दे म्हणून. तर आता हा कपकेक मी काढून घेत आहे. तर चॉकलेट घातल्यामुळे काय होतं की हे चॉकलेट या केकच्या तळाशी जाऊन बसतं. तर आपल्याला हे कपकेक जे आहे चॉकलेट मिक्स करून अलगद हाताने बेक करायला ठेवायचे आहे. जास्त टॅप करायचं नाही. तर आता हा कपकेक बघा मस्तपैकी बेक झालेला आहे. मस्त सॉफ्ट असा कापसासारखा बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर काहीच मिनिटामध्ये हा कपकेक मस्तपैकी तयार होऊन जातो. लहान मुलांना फार आवडतात. तर अशा प्रकारे ख्रिसमस जवळ आलेला आहे आणि या ख्रिसमसला अशा प्रकारे तुम्ही व्हॅनिला चॉको केक किंवा चॉको व्हॅनिला केक तुम्ही घरामध्ये बनवू शकता. मस्त सॉफ्ट स्पॉन्जी कापसासारखा मऊसूत केक अगदी काही साहित्य वापरून आपण हा बनवून घेतलेला आहे. फक्त 15 मिनिटांमध्ये हा चॉको व्हॅनिला केक बनवून झालेला आहे. तर दुसरा देखील केक आपण पाहून घेऊया. तर या क्रिसमसला असा केक तुम्ही नक्की बनवून बघा. लहान मुले फार खुश होतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.